आता इकडचं मला सगळं आवरावं लागणार आहे। अरे बापरे, हे लोकांची जे आहेत त्या फांद्या त्या पण पत्र्यावर जाऊ राहिलेले। आता हे काय आम्ही तोडायच्या का फांद्या? आता हे फांद्या काढावं लागेल। हे लई काटे टोचतात बे, हे पण पत्र्यावर जातात। तिथं स्वयंपाकखोलीचा जो किचनचा आहे ना तो तुटला होता याच्यामुळं। त्यात हे काय याचं आणि काय एवढा पाऊस नाही, हे काटेरीच असतं। पाऊस असतं तर हे काटेरी झाडच नसतं। पण हे फांद्या काढायच्या आपण मुळापासून थोडीच काढू राहिलो आहे का, फक्त ते पत्र्यावर जाऊन इथपर्यंत त्या काढायच्या। आणि इकडचं माझं सगळं गवत राहिलेलं आहे। तर आमचा भाग एवढा एवढासा दिसतोय। चला आता मगाशी मी आले आणि हे 2 खड्डे केले मी हे, आणि इकडं करायला लागले। म्हटलं जरा थोडासा दम घ्यावा, कारण ते खोदायचं असतं। तसं हे झाडलं पण नाही, झाडून घेते मी। पिल्लू काय करता? पिल्लू बाहेर आलं आणि आपली सोयाबीन आली बघा, खळ्यावर अखेरीस आपली सोयाबीन आलेली आहे। आता चांगली वाळून द्यायची ही। तर म्हटलं आता हे दम खाऊन खाऊनच काम करावं। तर आता जसं होईन तेवढं करायचं हे। तसा हे फक्त खोदलं आहे, अजून आकार म्हणजे असं इकडच्या बाजूचा आकार काय नीट नाही आलेला, तो नंतर देता येईल। हे पण काय असं एवढं व्यवस्थित वाटत नाही, पण आता करता 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 येईल ह्या गोष्टी। चला आता आपल्याला हे ट्रॅक्टर, तर इकडं इथली आपली झाली आणि ही पट्टीतली घेऊन आलेली। तर अजून बाकीचं काय माहिती, बाकीचं अजून व्हायचं असेल ते सर्व गोळा करून आणू राहिले। झाली म्हणजे सोयाबीन आधीच सोंगली, पण आता हे गोळा करून आणलेली आहे। अजून शेंगा पण आहे, काही काही ओल्या आणि काही काही वाळेल। मागच्या वेळेस तर ते हे काही शेंगातले दाणे पण गेलेले आहेत, आणि अजून तर ते उन्हामध्ये तर आणखीन गळून जाते। त्याच्यामुळं आता हे सगळं कागद वगैरे अंथरून घेऊ राहिलेले आहे, कारण मग ते दाणे जे आहेत त्याच्यावरच पडले जातील। आणि पावसाचं सांगता येत नाही, पावसाचं काय आता उघडलं आहे, नंतरचं काय। मागच्या वर्षी किती दिवस म्हणजे आपण आणूनही किती वेळा आपल्याला ते झाकावं लागत होतं, किती काही वेळा पाऊस पडत होता। चला आता माझं हे जे आहे ना हे काम करून घेते, आणि याचा आकार पुन्हा उद्या सकाळी देईन मी। आता खोदत आहे असं म्हणजे एक सरळ रेषेत होईन हे सगळं असं व्यवस्थित। थोडंसं खोदावंच लागेल। हे पपईचे रोपं ते तिकडे लावून द्यायचे कोपऱ्यामध्ये। आले काका? अजून आता इकडचं तरी गवत काढून घेते मी। सीताफळं इतके काढले, इतके काढले, इतके खाल्ले, खूप जणांनी नेले पण बरं का, पिशवी भरून भरपूर। कारण जिथं तिथं बा सीताफळाचेच झाड आहे हे पा, किती खालीपर्यंत सीताफळ आहे। हे पिकलं उद्या लगेच कळतं, हे पण पिकल। चिक्कूला एकच, हे 2च चिक्कूचे झाड आहे, पण चिक्कूलाही चिक्कू भरपूर, म्हणजे एक जरी चिक्कू असलं ना झाड तरी भरपूर होतात। ते काय ते काढावं लागते। आणली दुसरी ट्रॉली। कशी वाटते खोदाखोदी? खोदाखोदी छान का? हे काका पहिल्यांदा म्हणायचे काय हे खोदत बसत
पण ते कसं पाण्याच्या दृष्टीने दुसरं काही नाही. आणि हे आंबे आता म्हणजे आपल्याला आंबे पण पाहिजे, पण यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी, आता हे मागच्या वर्षी झालं हां नाही याच वर्षी त्या आंब्याला एक पण आंबा नाही आला. याला तरी आले 1-2 पण ते पण काय झाले पडून गेले. तर मग म्हटलं की त्यासाठी सुद्धा मग भरपूरही पाणी पाहिजे, मग खोदलं पण पाहिजे, जरा हवा खेळती पाहिजे. आणि इकडचे हे जे आहे हे बरेचसे खराब मी पपया काढून दिल्या फेकल्या, तर तिकडं कावळे खात आहे तिथं, असं नाही कावळे पण खात आहे. आणि अक्काने इथं 2-2 लावले. हे 2-2 काय लावले का निमोनीचे झाडं? काल 2-2 लावायचे बरं. पण मग ते किती वाढलं, ते किती वाढत आहे ना. चला आता दुसरी ट्रॉली आलेली आहे. आणि आपण हे मागच्या वर्षी घेतलेले कागद आहे. वातावरण पूर्ण आभाळ. काल इतकं निरभ्र होतं, मस्त ऊन पडलं होतं. आणि आज दिसतंय तर पावसाचे चिन्ह. सकाळचे 6:15. पक्षी उठलेली आहे. आणि आता मला लगेच ही खोदलेली माती, आज ही एवढी खोदलेली माती ना, तेवढी माती लावून देते. कारण काय पाऊस पडला का मग ही सगळी माती पुन्हा दबून जायला बसते. तर मी खूप लवकर उठली होती, पण हे आभाळाने ना असं काही रंग दाखवला आहे. आता काय करावं. पण हे काल मी जे माती खोदून ठेवली होती, जेव्हा सोयाबीन आणत होते त्यावेळेस इकडं माती खोदत होते आणि मोबाईल चार्जिंगला होता. पण म्हटलं सोयाबीनचं घ्या होते, आपली ट्रॉली येऊन पडत आहे ते, जी ट्रॉली येत आहे ते. तर तोपर्यंत ही माती खोदली मी. आता काय करते, जास्त नाही आता वाढावं काम करत. आता हे आभाळाचं म्हणजे हे पाहून, आभाळाचं असं हे आभाळ पाहून आता माझं फक्त एवढंच नियोजन आहे, एवढंच काम आहे. ही जी खोदलेली माती ही कडेकडेला लावून देते, नाहीतर काय होईल, पाऊस आला का ही पुन्हा जमून जाईल. म्हणजे मग मला वैताग येईन पुन्हा खोदायचा. हे आजकालचे सारे जे नियोजन आहे ना माझे, सगळे हे पावसाच्या अंदाजामुळे माझे बिघडत आहे, म्हणजे होत नाही आहे. आता ठरवलं होतं मी की हे सगळं पूर्ण करून टाकू आज, पण कसलं काय आभाळ बघितलं आणि म्हटलं आपली मेहनत वाया जाईल. जर मुसळधार पाऊस आला तर जेवढं मी माती जी खोदेल आहे ना ती सगळी वाहून जाईल. पण आता ही खोदलेली माती म्हटलं टाकून देऊ, नाही तर काय होईल, पावसामुळे ही माती जी काय आहे ना ती याच्यामध्ये आणखीन बसून जाईल आणि मला पुन्हा खोदायचा वैताग येईल. मग ती सगळ्यात ही माती हे करते. आणि समजा दुपारी जर चांगलं कडकडीत ऊन पडलं ना तर मग हे पूर्ण आज काम करून टाकते. नाही तर मग हे गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी. जाऊ दे, मी आता ठरवलेलंच आहे. नाही झालं ना आता दीपावळीमध्ये तर दीपावळीनंतर करण. आता गार्डनची कामं काही फक्त एकदाच होतात अशी नाही, तर ती वर्षभर करावीच लागतात. फक्त एवढंच की दीपावळीमध्ये मस्तपैकी दिसलं असतं ना एक भारी भारी. असं आता काय करणार आहे नाही का. अपनी मर्जी कहाँ चलती है भाई, ये नेचर के आगे फैसले तो कर सकते हैं लेकिन नेचर के आगे घुटने टेक देते हैं. सकाळचं काम काही झालं नाही माझं, ठरवलं होतं सगळं करायचं.
पण आता ऊन आल्यावरच करणार आहे मी. तसं आता हा कचरा वगैरे झाडून घेते. फक्त एवढी माती लावून दिलेली, अशीच माती लावायची ती खोदून. तसंच आता हे लिंबाचं झाड गेलेलंच आहे आणि हे वाळणारच आहे 100%. पण हे एवढं मोठं खोदून ठेवलेलं आहे. पुन्हा ते तिथले तेवढा भाग हे करून तो हा इकडचा भाग हे सोडायचा आणि मग असं करायचं. असं करावं लागेल मग पुन्हा. पावसाला सुरुवात झाली आहे. बरं झालं मी फक्त तेवढं हे केलं, तर त्याच्यानंतर केलंच नाही आहे. आता आहे ना ती सोयाबीन सोंगून आणलेली आहे ना, ती झाकाझाकी करायचं काम चालू आहे. काका आहे तर पुरे भिजणार आहे काका. भिजत चालले, पूर्ण भिजले ती कागद टाकता टाकता. पण आज काय पाऊस काय उघडत नाही आहे. आता ऊन पडलंय जरा. काढायचंय का झाकायचंय? पाणी काढते. पाऊस 12 वाजेपर्यंत सांगितले रात्रभर, पण ऊन पडले आता थोडं थोडं. यात असंच चालणार आहे. काढा काढा कागद, झाका झाका कागद. कधी पण येतो पाऊस. ह्या लोकांचं सगळा बाडबिस्तार. साचीचे हे पण बसायला घेतले स्टडी टेबल. हे चुलबिलीतच मांडले त्यांनी. अंथरुणं पांघरून या साईडला इथे चूल मांडलेली. म्हणजे किती जण राहते इथं? 3-4 चुली. आता सोयाबीन आहे ना, आता याला तर ऊन म्हणजे असं पडलंय ना, म्हणजे असं थोडंसं उघडलंय म्हणून आता ती जरा वाळवायला लागणार, नाही तर ती उबल. त्याच्यासाठी दिवसभर आता असंच खळ्यावर उभं राहायचं असतं जोपर्यंत पाऊस आहे. चांगलं ऊन पडेपर्यंत सांगता येत नाही. हे असं आभाटाचं या आभाळ असलं ना, मग ही अशी भीती राहते पावसाची. त्याच्यामुळं मग थांबावंच लागतं. येतं कुठेही जाता येत नाही, काही नाही.